मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याला ते उपस्थित राहतील। मुख्यमंत्री पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हबचा शुभारंभ देखील त्यांच्या हस्ते होणार आहे। राष्ट्रसेवा समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे यांच्या पार्थिवाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेतलं। काल रात्री अहिल्या मंदिरात जाऊन त्यांनी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। पीएमपी, एसटी, मेट्रो आणि रिक्षा यासारखी सार्वजनिक वाहतूक आता प्रवाशांना एकाच छताखाली आणणार आहे। त्यासाठी बालेवाडीत मल्टीमोडल ट्रान्झिट हब उभारले। त्यामुळे पुण्यातून बाहेर जाणाऱ्या आणि पुण्यात येणाऱ्या एसटी बसची संख्या कमी होणार आहे। शहरातील वाहतुकीचा ताणही कमी होईल। पुण्यात पावसाळा सुरू असल्याने पवना आणि इंद्रायणी नदीच्या पाण्यातील गढूळपणा वाढलाय। त्यामुळे गढूळ पाणी शुद्ध करण्यासाठी रासायनिक पदार्थांचाही वापर वाढलाय। त्यासाठी 3 कोटींची रसायनं विकत घेतली आहेत। याबाबतच्या प्रस्तावाला पालिका आयुक्तांनी मान्यता दिली। पुणे जिल्हा दूध संघाकडून गाय दूध खरेदी दरामध्ये प्रति लिटर 1 रुपयाची वाढ केली। दूध खरेदी दर प्रति लिटर 33 रुपये तर संस्थांसाठी वर्कड खर्चाचा दर 33 रुपये 80 पैसे इतका निश्चित केलाय। विक्री दरात मात्र कोणतीही वाढ झालेली नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।